नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याबद्दल. मोदीजी काय म्हणाले आजच्या इंग्रजी वर्तमानपत्रात त्याची हेडलाईन आहे. त्यामध्ये काँग्रेस विल गिव्ह युअर वेल्थ टू दोज विथ मोर चिल्ड्रन असं मोदीजी म्हणत आहेत. आणि मोदीजींनी मनमोहन सिंग यांच्या 2006 सालच्या एका वक्तव्याचा आधार दिला आहे आणि त्यामध्ये मनमोहन सिंग काय म्हणतात हे सांगून एक प्रकारे मोदीजी सांगतायत की तुमची सगळी संपत्ती मुसलमानांना दान करून टाकायची आहे. काँग्रेसला तुमची संपत्ती काढून ती मुसलमानांना द्यायची आहे. निवडणूक आयोगाने मोदीजींच्या या वक्तव्यावरती कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे आणि ती अत्यंत रास्त आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे मोदी पंतप्रधान आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आलेले पंतप्रधान आहेत म्हणून नाही. या पंतप्रधानांची मला लाज वाटते. आज खरोखरी इतका क्षुद्र संकुचित विचार करणारा, धर्म आणि जातीवरून भेदाभेद करणारा, भांडणं लावणारा, इतका द्वेष, इतका विखारी, ज्याच्या रोमारोमात विखार भरलेला आहे असा पंतप्रधान मी पाहिला नाही. कुठल्याही पक्षाचा असो. वाजपेयी असे नव्हते, देवेगौडा सुद्धा असे नव्हते, गुजराल असे नव्हते, VP सिंग असे नव्हते, मोरारजी असे नव्हते. काय झालंय काय मोदीजींना? का मोदीजींना आपल्याला यावेळी फटका बसेल असं वाटतं? का निराश झाले ते? तुम्ही जर विकास केला असेल तर त्या विकासाच्या मुद्द्यांवरून तुम्ही प्रचार करा, मतं मागा, पण तुम्ही धर्मावरून देशामध्ये कलह माजू पाहताय काय? असा प्रश्न विचारणं भाग आहे. मी तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंग हे काय म्हणाले होते. मनमोहन सिंगांनी 2006 साली राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीच्या भाषणात काय म्हटलं होतं, त्यावेळी टेलिव्हिजनवर चर्चा झाली आणि तेव्हासुद्धा मी असेच मुद्दे मांडले होते जे कदाचित त्यावेळी ज्यांनी ऐकले नसतील किंवा जे लहान असतील त्या लोकांनी ऐकावी ही गोष्ट तेव्हाच सांगितली होती, ती पुन्हा सांगतो. मनमोहन सिंग म्हणाले होते की माझा विश्वास आहे की आमचे सामूहिक प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. कृषी, सिंचन, जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय गुंतवणूक करण्याची गरज आहे. ती आमची प्राथमिकता आहे. यासोबतच अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गाच्या प्रगतीसाठी विविध कार्यक्रम राबवणे आणि देशातील अल्पसंख्याक समुदाय, महिला आणि लहान मुलांसाठी विकासाचे कार्यक्रम राबवणे यावर आम्ही काम करणार आहोत. अनुसूचित जाती जमातींचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. नवीन योजना आणल्या पाहिजेत. अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिमांची प्रगती व्हावी आणि त्यांना विकासाचे फायदे मिळावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्या वर्गांचा म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता अल्पसंख्याक समुदाय, दलित, आदिवासी, महिला, लहान मुलं या सगळ्यांचा उल्लेख केला होता आणि म्हटलं होतं की या सगळ्या वर्गांचा देशाच्या संसाधनावर पहिला अधिकार असायला हवा. केंद्र सरकारवर अशा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे संसाधनांच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेत असताना प्रत्येक घटकाची गरज समजून घेऊन त्यांना समाविष्ट करून घेतली पाहिजे. अधिकार आणि हक्क असा शब्द वापरला होता, क्लेम असा शब्द वापरला होता. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या संसाधनांवर आपण ज्याला म्हणतो की गरिबांचा पहिला अधिकार आहे किंवा शोषित वंचितांचा पहिला उद्धार व्हायला पाहिजे, या अर्थाने त्यांनी म्हटलं होतं. सगळी संसाधनं काढून फक्त मुसलमानांना द्यावीत असं म्हटलं नव्हतं. उलट, कारण मुस्लिम वर्ग मागास आहे. दलित, आदिवासींप्रमाणे तुम्ही जर सर्वे केले तर मुस्लिम मागे समाजाच्या, तर त्यांची प्रगती व्हावी अशी धोरणं आखायला पाहिजेत. अशा अर्थाने त्यांनी क्लेम असा शब्द वापरला होता आणि याचा उलटा अर्थ लावून नरेंद्र मोदी असं म्हणाले की त्यांनी असा अर्थ लावला की या देशाच्या संपत्तीवरती त्यांचाच अधिकार आहे. म्हणजे सगळे जे पैसे तुमचे काढून हे नाव घेतलं ते मुसलमानांचं सावधपणे त्यांनी, पण ज्यांना जास्त मुलं आहेत म्हणजे मुसलमानच म्हणायचं होतं ना, त्यांना हे सगळे संसाधनं सगळी आहेत ती सगळी त्यांच्या स्वाधीन करायची. आणि असं ते म्हणाले. हे धडधडीत खोटं आहे, धडधडीत खोटं. आज अनेकांनी याचा निषेध केला. म्हणजे
बघा, काही जणांनी तर असं म्हटलं की संसाधनांवरती पहिला अधिकार कोणाचा आहे? मोदीजींना वाटतो की अदानी आणि अंबानींचा. सगळी संसाधनं, सगळे एअरपोर्ट्स, बंदरं, सगळं काही त्यांच्या हवाली केले जात आहे. विजेचे प्रकल्प असतील, हे सगळं त्यांच्या हवाली केले जातात. म्हणजे फर्स्ट क्लेम हा अदानी आणि अंबानींचा आहे असा लोकांचा समज झाला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की काँग्रेसने म्हणले की पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून मोदीजी धर्मावरून अशी भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. नंतर दुसरीकडे तुम्हाला सांगतो की मल्लिकार्जुन खरगे यांनी याचा निषेध केला आहे. आणि काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी, पवन खेरा तर म्हणाले, तुमच्या उथळ मानसिकतेतच अशा गोष्टी बोलल्या जातील. तुम्ही पंतप्रधान किती खोटं बोलताय ते बंद करा. आता फक्त 1.5 महिना उरलाय, तुम्ही आता निवृत्त व्हायला हवं. सन्मानाने निवृत्त होता येईल. या खुर्चीवर बसून खोटं बोलू नका. ते तुम्हाला शोभत नाही, या पदाला शोभत नाही. आणि दुसरं म्हणजे महिलांना उद्देशून मोदीजी म्हणाले की तुमचे मंगळसूत्र, तुमचं सोनं नाणं घेऊन ते काँग्रेस वाटून टाकणार आहे म्हणून असं सांगितलं त्यांनी. घुसपेटियन म्हणजे घुसखोर जे आहेत, म्हणजे पाकिस्तानमधला आलेल्या घुसखोर किंवा अनधिकृत लोक जे घुसलेले आहेत त्यांच्यामध्ये वाटून देणार बायकांचं सोनं नाणं. आणि हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले. कुठेही असं म्हटलेलं नाही. कसं म्हणतील असं? काँग्रेस पक्षाला वेळ लागलाय का? वाटेल ते आरोप करतात. म्हणजे तुम्ही असं म्हटलं, असं खोटं दडपून सांगायचं आणि पुन्हा मग तुम्हाला यांना मतं द्यायच्या का काँग्रेस हे देशद्रोही आहेत, ते घुसखोरांना, पाकिस्तानवाद्यांना मदत करतात असं सांगायचं? खोटारडेपणाचा पंतप्रधानांनी कळस केला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये न्यायाबद्दल लिहिलेलं गेलं, म्हणजे तरुणांना, महिलांना, आदिवासींना न्याय देणं. आणि हा काँग्रेसचा जाहीरनामा हा चिदंबरम आणि अन्य लोकांनी मिळून केला आहे. तो अतिशय सुंदर जाहीरनामा केलेला आहे. आणि त्याच्यावरती तो जाहीरनामा न वाचता हिंदू मुस्लिम या मुद्द्यावरून त्या जाहीरनाम्यात असं सांगितलं आहे, असं खोटारड्या गोष्टी सांगायचे, खोटे आरोप करायचे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं आहे, मनमोहन सिंग असं म्हणाले. मनमोहन सिंगांना तसं म्हणायचंच नव्हतं की मुसलमानांना सगळ्यांचं काढून मुसलमानांना द्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांचे सोनं नाणं, सगळ्यांचं सोनं नाणं घ्यायचं आणि ते पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना द्यायचं, मुसलमानांना द्यायचं, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. माझ्या मते हा अत्यंत गंभीर अपराध मोदीजींनी केला आहे आणि त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाची जर हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी. पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये विचारलं होतं निवडणूक आयुक्तांना की यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या असा वादग्रस्त वक्तव्यांबद्दल कारवाई झाली नव्हती, आता कराल का तुम्ही, असं विचारण्यात आलं होतं. आणि आता निवडणूक आयोगाला हिंमत असेल तर त्यांनी करून दाखवावं. नसेल तर त्यांनी सांगावं की आम्ही पक्षपाती म्हणून जाहीर करून टाकावं एकदा. तुम्ही उद्धव ठाकरेंना जय भवानी म्हणायला तुम्ही प्रतिबंध करता आणि बजरंग बली की जय हे मोदीजी म्हणतात, हे चालतं तुम्हाला? हा उघड पक्षपात आहे आणि हा सहन करता कामा नये. मोदीजींच्या अशा वक्तव्यामुळे देशातलं वातावरण किती गेल्या 10 वर्षात बिघडले लक्षात. ताजं उदाहरण सांगतो. प्रसिद्ध नट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडद्यावरती यांनी उत्तम काम केलं आणि अत्यंत उत्कृष्ट अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी त्याच्या मुलाचं नाव जहांगीर 10 वर्षापूर्वीची गोष्ट ठेवलं म्हणून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. म्हणून त्याच्या पत्नीने त्याच्याबद्दल एक पोस्ट केली की त्यांना किती त्रास दिला जातो आहे. चिन्मयनी सुद्धा पोस्ट केलेली आहे की किती ट्रोलिंग केलं जात आहे. त्या आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं आहे तो त्याचा अधिकार आहे. त्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करण्याचा, नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. आणि हे वातावरण तुम्ही जर पोस्ट बघितलं सोशल मीडियावरती तर लोकांची माथी फिरलेली आहे. आणि ही यापूर्वी असे कोणी नव्हते. अगदी भाजपचे लोक, संघाचे लोक अशा प्रकारे सोशल मीडियावरती किंवा ज्या पद्धतीने व्यक्त होतात जाहीरपणे तसे व्यक्त होत नव्हते. हे धाडस त्यांना कशामुळे झालेलं आहे? या लोकांना, या मोदी सरकार आल्यापासून त्यांनी लोकांची माथी भडकवलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत आहेत. दुसरी गोष्ट सांगतो एक की 2-3 गोष्टी मला सांगायच्या तुम्हाला की गुजरात विद्यापीठामध्ये अलीकडच्या काळात हॉस्टेलमध्ये नमाज अदा करत होते
ते लोक कोण होते तर श्रीलंका, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि आफ्रिकेच्या देशातले जे मुसलमान होते ते नमाज अदा करत होते. तर तेव्हा आता त्यांनी नमाज आपल्या हॉस्टेलमध्ये अदा करणं चूक आहे. त्यांचा धर्मामध्ये नमाज पढण्याची पद्धत आहे ना. तर त्यांना कुत्र्यासारखा मारण्यात आलं. काय अपराध होता त्यांचा? गुजरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये हा प्रकार झाला. अजून एक गोष्ट सांगतो. रमजानच्या काळात सोशल मीडियावरती एका महिलेने विशेष पदार्थांची पाककृती केली. म्हणजे ज्याला आपण मुस्लिम ढंगाचे पदार्थ असतात अशी एक पाककृती केली. तर तिला ट्रोल करण्यात आलं. अरे म्हणजे आपण हैदराबादमध्ये जाऊन तिकडची बिर्याणी खातो तर ती बिर्याणी फेकून द्यायची? याच्या पुढच्या काळात खायची नाही? काही चाललं आहे काय तुम्ही? म्हणजे मुगलाई चिकन खायचं नाही का? तो अपराध आहे. दुसरी अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या मराठीमध्ये जे अल्पसंख्य समुदायाचा द्वेष करतात त्यांच्यासाठी सांगतो. मुस्लिमान आपल्या मराठी भाषेमध्ये बघा, पालखी, पलंग, फरमास, नसीब, पेशा, फजिती, तारीख असे कितीतरी शब्द आहेत. ते यापुढे काढून टाकायचे, म्हणजे वाङ्मयातनंच काढून टाकायचे का? किंवा ते वापरण्यावरती बहिष्कार टाकायचा? किंवा मुघले आझम हा त्याच्यामध्ये सलीम जहांगीरचा कॅरेक्टर होतं, दिलीप पवारनं हे केलं तर त्या चित्रपटावरतीच बंदी आणायची. आता काय चाललंय काय? किती द्वेष आहे? आपला हा धर्मनिरपेक्षतावादी भारत आहे, तो धर्मवादी भारतात त्याचं रूपांतर करायचं का? आता दुसरी गोष्ट सांगतो, थोडक्यात सांगतो की पंतप्रधान सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करतात. तुम्हाला माहिती असेल की शशी थरूर काँग्रेसचे खासदार, अत्यंत हुशार लेखक आणि अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संस्थांवर काम करणारे शशी थरूर यांच्याबद्दल, त्यांच्या पत्नीबद्दल 50 करोड की गर्लफ्रेंड असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरला. सोनिया गांधींबद्दल काँग्रेस की विधवा असा शब्द वापरला. त्याच्यानंतर बघा, मनरेगा लोकसभेमध्ये मोदीजी म्हणाले कभी बंद करो मैं ऐसा गलती नहीं करवाना चाहता. मनरेगा बंद करना नहीं मैं ऐसी गलती करना नहीं चाहता. मनरेगा कांग्रेस वालों आपकी विफलताओं का जीता जागता स्मारक आहे. 60 वर्षानंतर सुद्धा खड्डे खणण्यासाठी तुम्ही मनरेगा ही योजना राबवता. मनरेगा ही याबद्दल अत्यंत तुच्छतेने बोलले मोदीजी, आणि मग त्यांना लक्षात आलं की ही अतिशय क्रांतिकारी योजना आहे. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना होती, ती समोर ठेवून मनरेगा ही योजना मनमोहन सिंग सरकारने राबवली. त्यामुळे ग्रामीण भारतामध्ये प्रचंड परिवर्तन झाले, विकास झाला, लोकांच्या हातात पैसे आहेत. त्या योजनेबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढून मोदीजी का म्हणाले की काँग्रेसच्या अपयशाचा हा पुरावा आहे. मग अपयशाचा पुरावा जर असेल तर 10 वर्ष तुम्ही ती योजना का चालू ठेवली? खड्डे खणण्यासाठी नाही, अनेक विकास कामं त्याच्यामधनं केली जातात आणि रोजगार सुद्धा दिला जातो. नंतर ते म्हणाले राहुल गांधींबद्दल उमर बढ़ती है समज नहीं बढ़ती. राहुल गांधींची समज वाढली नसेल, तुम्हाला मोदीजींना असं वाटलं असेल, माणूस अनुभव घेऊन शहाणा होतो, तो अंतिम शहाणा कधीच होत नाही. रोज त्याला नवीन नवीन ज्ञान होतं, आपल्या चुका लक्षात येतात, आणि राहुल गांधी यांचा प्रवास असा सुरू आहे. भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रेमधनं त्यांची समज खूप वाढलेली आहे, हे लोक जाणतात. त्यांच्याबद्दल तुम्ही अतिशय तुच्छतेने सदैव बोलता, हे चुकीचं आहे समाजामध्ये. नंतर ते म्हणाले 2014 साली स्किल इंडिया पहिले पहचान थी भारत की स्कॅम इंडिया. स्कॅम इंडिया म्हणजे 2014 पर्यंत नेहरूंपासून फक्त स्कॅम इंडिया होतं, आणि स्किल इंडिया हे स्किल इंडिया मनमोहन सिंग सरकारने प्रथम सुरू केलं होतं. ते मोदीजींनी सांगितलं नाही, काहीही नवीन केलेलं नाही त्यांनी त्याच्यामध्ये. आणि स्किल इंडिया याच्यामध्ये सुद्धा फार यश आलेलं नाही मोदीजींना. एक लक्षात घेतलं पाहिजे. बघा, स्कॅम इंडिया जर झालं असेल तर निवडणूक रोख्यांमधून स्कॅम कुठनं झाली नाहीत, किंवा कर्नाटक सरकारमध्ये बोम्मई मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते, 40% पेसीएम सरकार म्हणून. नंतर ईश्वरप्पा जे मंत्री भ्रष्ट असल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी खुद्द भाजपला करावी लागली. रेड्डी बंधू जे खाण माफिया आहे,
खाणीतनं ज्यांनी प्रचंड पैसे खाल्लेले आहेत, भ्रष्टाचार केला आहे, त्यांना तुम्ही भाजपमध्ये पावन करून घेतलं. पूर्वी भाजपमध्ये होते, बाहेर पडले, आता परत पावन करून घेतलं तुम्ही. कृपाशंकर सिंह ज्यांच्यावरती प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना तुम्ही पावन करून घेतलं आणि तिकीट दिलं. अशोक चव्हाण असतील, अजितदादा पवार आणि बाकीचे न एकनाथ शिंदेबरोबरचे ते कोण आहेत? ते स्वच्छतेचे पुतळे आहेत का? तेव्हा भ्रष्टाचार, महाभ्रष्टाचार हा भाजपने केलेला आहे आणि तो दडवला आहे. आणि शिवाय सगळ्यांचं शुद्धीकरण करून घेऊन भजन गात बसलेले आहेत. पण हे अत्यंत भ्रष्ट लोक आहेत भाजप आणि भाजपच्या बरोबरचे पक्ष, हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसनी भ्रष्टाचार जर केला असेल म्हणजे याच्यात बोफोर्समध्ये, तर राफेलमध्ये यांनी सुद्धा केला. बोफोर्सचा भ्रष्टाचार सिद्ध होऊ शकला नाही, पण आरोप केले. मग हाही आरोप, या राफेलमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप जरी सिद्ध होऊ शकला नाही एवढाच भाग आहे, हेही मान्य केलं. अजून एक गोष्ट सांगतो की एक बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये बीज पडला, त्या मोदीजी काय म्हणाले की ये सरकार म्हणजे ममता बनर्जी की सरकार बंगाल ख़त्म करेगी, इसको बचाना चाहिए. सोमालियापेक्षाही इसको बचाना चाहिए. म्हणजे तो बीज पडला याच्यामुळे याचा अर्थच असा, हा बीज पडला बरं झालं एक प्रकारे की लोकांना कळलं की हे सरकार किती वाईट आहे. अरे बीज पडल्याबद्दल तुम्ही एक प्रकारे अप्रत्यक्षपणे आनंद व्यक्त करता. अजून एक विधान त्यांचं सांगू. सोमालियापेक्षा दलितांमध्ये म्हणजे केरळमध्ये मधल्या दलितांमध्ये बालमृत्यूदर जास्त आहे सोमालियापेक्षा. केरळमध्ये शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात सर्वाधिक प्रगती झाली आहे आणि त्या केरळमध्ये केवळ कम्युनिस्ट सरकार असल्यामुळे खोटारडे आरोप मोदीजी करतात, हे लक्षात घ्या. आता अजून काही गोष्टी सांगतो की काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगचा आहे. मुस्लिम लीगची छाप आहे त्याच्यावर. मुस्लिम लीगची छाप आहे. हे उघड कम्युनल स्टेटमेंट आहे. मुस्लिम लीग आणि काँग्रेसचा जाहीरनामा याच्यात कुठलंही साम्य नाही आहे. आणि मुस्लिम लीग म्हणताना तुम्ही मुसलमान समाजाबद्दल सुद्धा द्वेष निर्माण करता, याच्याबद्दलही काँग्रेसने तक्रार केली. काँग्रेसने जवानांचा अपमान केला आहे असं मोदीजी म्हणाले. कोणता अपमान केला काँग्रेसने जवानांचा? जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानमधून ते टोळीवाले घुसले तेव्हा नेहरूंनी जवान तिथे पाठवले. इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धात पराक्रम गाजवला आणि आपल्या जवानांनी पराक्रम गाजवला. मग त्यावेळी पराक्रम गाजवला नव्हता, पाकिस्तानला वारंवार धूळ चाललेली होती त्यावेळी. आणि मग जवानांचा कुठला अपमान केला काँग्रेसनी? उलट भारतीय जनता पक्षाच्या एका महाराष्ट्रातल्या नेत्याने जवानांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याचा महाराष्ट्रात सार्वत्रिक निषेध झाला होता. हे लक्षात घ्या तुम्ही. भाजपचा तो नेता होता. अजून एक सांगतो. करोनाच्या काळामध्ये ठिकठिकाणी जे भाजीवाले होते, मुस्लिम भाजीवाले फळवाले सोसायटीत जायचे, त्यांना काठ्या लाठ्याने बळून काढून हाकलून देण्यात आलं. का? की त्यांच्यामुळे करोना पसरेल आणि ते येतात कसे आमच्या सोसायटीत, अशा प्रकारची दृश्य टेलिव्हिजनवर दाखवण्यात आली. आणि हे सगळे जे होते हे हिंदुत्ववादी गोरक्षक होते. गोरक्षकांनी सुद्धा काय कृत्य केली तुम्हाला माहिती आहे. हे परिवारवाले जे आहेत, संघ परिवारवाले, त्या संघ परिवारातल्या संघटनांचे लोक होते ही कृत्य करणारे. नंतर अजून एक गोष्ट सांगतो की बघा, राहुल गांधी जामिनावर असं सतत म्हटलं जात होतं. पण प्रज्ञा सिंह हिने गुन्हेगारी कट रचला, अतिरेकी कारवाया केल्या तिने, मालेगाव बॉम्बस्फोटातल्या त्या आरोपी होत्या. त्यावेळी असं असूनही त्यांना लोकसभेचं तिकीट भाजपने दिलं. म्हणजे अतिरेक्यांशी संबंध असल्याचा आरोप जेव्हा त्यांच्यावर होतो तेव्हा देखील असं केलं. आणि त्यावेळी प्रज्ञा सिंह यांच्याबाबत सौम्य धोरण स्वीकारावं असं विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना सांगण्यात आलं. मग त्यांनी राजीनामा दिला. नंतर बघा तुम्हाला सांगतो, राजकीय पक्षांना निवडणूक निधी कोणाकडून मिळाला हे जाणून घेण्याची मतदारांना गरज नाही, असा युक्तिवाद अटॉर्नी जनरल, मोदी सरकारच्या अटॉर्नी जनरलने सुप्रीम कोर्टात केला. म्हणजे बघा किती हे लोकविरोधी हा युक्तिवाद आहे. म्हणजे आम्ही कोणाकडून कितीही पैसे घेऊ पण आम्ही तुम्हाला काहीच सांगणार नाही कोणाकडनं पैसे घेतले, अदानीकडनं घेतले का अंबानीकडनं घेतले, कोणाकडनं किती पैसे घेतले आणि त्याबरोबर त्यांना काय आम्ही फायदा मिळवून दिले हे सांगणार नाही.
आम्ही पैसे वाटेल तेवढे घेऊ त्यांच्याकडून, आम्ही काळे व्यवहार करू, पण आम्ही सांगणार नाही. नंतर तुमचं मत बघा, शहीद जवानांना पुलवामाच्या वेळी काय सांगितलं होतं, या देशात तुमचं प्रत्येक मत हे पुलवामा जवानांसाठी आहे, शहीदांसाठी आहे. हा उघड जवानांचा, सैनिकांचा निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रकार होता. पुलवामामध्ये पाकिस्तानमधले आलेले दहशतवादी घुसून त्यांनी पुलवामामध्ये आपल्या जवानांना मारलं. त्यामध्ये मोदी सरकारचं अपयश होतं. ते आले कसे घुसून, हे अपयश होतं. उलट हे अपयश न स्वीकारता ते म्हणतात की या जवानांना हे समर्पित आहे तुमचं मत. म्हणजे जवानांच्या नावाने मत मागायचं ते भाजपाला द्यावं असंच अप्रत्यक्ष आवाहन करायचं. नंतर ते म्हणाले की 2017 साली तुम्हाला की उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र जेव्हा आपण पाठवलं त्यावेळी राष्ट्राला उद्देशून मोदीजींनी भाषण केलं आणि निवडणुकांच्या आसपास त्याचा निवडणुकांसाठी उपयोग केला. म्हणजे सायंटिस्ट, इस्रोचे सायंटिस्ट असतील, आपले लष्करी संरक्षण खातं असेल, त्यांनी जे मर्दुमकी गाजवली, त्यांनी जे प्रयोग केले, त्यांनी जे सॅटेलाईट लॉन्च केले, मिसाईल्स लॉन्च केली, त्याचा उपयोग मोदीजींनी निवडणुकीमध्ये करून घेतला. नमो TV हा लॉन्च केला आणि नमो TVचा उघड निवडणुकीसाठी वापर करण्यात आला. नंतर नमोनवरचा सिनेमा गेल्या निवडणुकीच्या वेळी आला होता, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर मोदीजी की सेना असा उल्लेख योगी आदित्यनाथ यांनी केला होता गेल्या वेळी तुमच्या आठवत असेल 2019च्या वेळी. नंतर अली आणि बजरंगबली असा फरक करा असं योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत वाह्यात विधान केलं होतं. धर्मवादी विद्वेष पसरवणारं, दोन धर्मामध्ये अंतर निर्माण करणं वक्तव्य केलं होतं. निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही. नंतर वायनाड हे पाकिस्तानात आहे की काय अशा प्रकारचं वक्तव्य अमित शहानी केलं. वायनाडमध्ये राहुल गांधी उभे होते आणि मोदीजींनी सुद्धा असं वक्तव्य केलं की तिथे मुसलमान जास्त संख्येत राहतात म्हणून राहुल गांधी तिथून उभे आहेत. म्हणजे ते मुसलमानांचं प्रतिनिधित्व करतात. एक प्रकारे हिंदूंमध्ये राहुल गांधींबद्दल, काँग्रेसबद्दल द्वेष निर्माण करणं हा त्यामागचा हेतू होता. नंतर तुम्हाला सांगतो, आंध्रमध्ये आता यावेळी चिलाकालुरीपेट हा मतदारसंघ आहे. तिथे मोदीजींनी रॅलीसाठी गेले आत्ता आणि हवाई दलाचं हेलिकॉप्टर त्यांनी वापरलं. हे निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी केली. नंतर बघा की 2014ची गोष्ट, 48 तास आधी मतदानाचा प्रचार बंद करावा लागतो. त्या आचारसंहितेच्या नियमाचा भंग मोदीजींनी केला आणि त्यांनी भाषण केलं. एक सभा घेतली जाहीरपणे. म्हणजे सभेला तेव्हा बंदी होती आणि ती सगळ्या देशभर प्रक्षेपित झाली त्यावेळी, पण काहीही झालं नाही त्यांना. नंतर अकोलामध्ये मोदी गॅरंटीचे 2 प्रचार रथ हे कलेक्टर ऑफिसच्यापासून 100 मीटरच्या आत दिसले अशी तक्रार झाली, पण कारवाई नाही. खतांच्या बॅगेंवर, धान्यांच्या बॅगांवर मोदीजींचा फोटो, ती तक्रार झाली, कारवाई नाही. नंतर लाभार्थ्यांना त्यांनी व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर. यावेळी म्हणजे मोदी म्हणजे भाजपने पाठवले, करोडोंमध्ये मेसेजेस पाठवले व्हॉट्सअप की तुम्ही आता सूचना करा. असं आवडलं की लाभार्थ्यांना तुम्ही आम्हाला सूचना करा की तुम्हाला योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यात काय बदल करावा, असा सूचना करावा असा म्हणून लाभार्थ्यांपर्यंत सगळे व्हॉट्सअप मेसेजेस पाठवण्यात आले. याबद्दल डेरेक ओबेरॉय जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी तक्रार केली. नंतर राजस्थानामध्ये मीठ म्हणजे मुर्गी आणि मछली असे यासंबंधी वक्तव्य करून मोदीजींनी पुन्हा राजस्थानमध्ये का बिहारमध्ये मला आठवत नाही, त्यामध्ये त्यांनी लालू प्रसाद यादवांवर टीका केली. आता मीठ, मछली, मुर्गी हे काय विषय, त्याच्यातनं त्यांना काय सांगायचं की जे मांसाहारी करतात ते विशिष्ट धर्माचे लोक आहेत आणि ते विशिष्ट धर्माच्या लोकांच्या भावनांचा अपमान करतात असं त्यांना सुचवायचं आहे.
मी डेरेक ओब्रायन म्हटलं, ओब्रायन म्हणायला पाहिजे, ओबेरायन आहे, डेरेक ओब्रायन. नंतर त्यानंतर मी मंगलसूत्राचं तुम्हाला सांगितलं. एक एक मुद्दे मी असे लिहून ठेवलेले होते मला जे खटकले ते. नंतर बघा की मनमोहन सिंगांचं मी तुम्हाला सांगितलंच. हां, नंतर मोदीजी असं म्हणाले की काँग्रेसने राज्यातील, महाराष्ट्रातील म्हणाले नांदेडमध्ये राज्यातील उद्योग बंद पडले काँग्रेसने, काँग्रेसच्या सरकारने. तिथे अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री बसले काँग्रेसचे, ते काही बोलले नाहीत कारण ते भाजपमध्ये गेलेत. आता काँग्रेसने उद्योगधंदे बंद पाडले आहेत ते, म्हणजे काँग्रेसने बॉम्ब घेतले आणि सगळे उद्योग कारखान्यांवरती बॉम्ब टाकले, बंद बेचेरा करून टाकले. कशासाठी केलं काँग्रेस? नंतर बघा प्रश्न असा आहे आता की हे मंगळसूत्राबद्दल. नंतर हिंदूंकडून मुसलमानांकडे प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाईल काँग्रेस झालं तर. काँग्रेसला असं वाटतं की मुसलमानांची, हिंदूंची प्रॉपर्टी घ्यावी आणि ती मुसलमानांना देऊन टाकावी, असे वाटेल ते अत्यंत वाह्यात असे आरोप मोदीजींनी केलेले आहेत. आणि इतके खोटारडेपणाचे आरोप यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी केले नाहीत. निवडणुकीच्या प्रचारामध्ये थोडी अतिशयोक्ती होऊ शकते, आक्रमकता असते, प्रतिपक्षाच्या वैगुण्यावरती बोट दाखवलं जातं, काही हरकत नाही, काँग्रेसवर टीका करा. पण काँग्रेसनी जे जाहीरनाम्यात सांगितले नाही, काँग्रेसच्या मनात देखील नाही, काँग्रेसच्या नेत्यांच्या जे अभिप्रेत नाही त्यांच्याबद्दल तर ते त्यांना म्हणायचं आहे. काँग्रेसने असं सांगितलं असं सांगून खोटं काँग्रेसच्या नावाने सांगायचं, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे नाही उल्लेख तो आहे असं सांगून काँग्रेसवरती खोटे आरोप करायचे, काँग्रेसबद्दल लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा, विशिष्ट धर्मियांबद्दल, अल्पसंख्याकांबद्दल द्वेष निर्माण करायचा. हे धर्मनिरपेक्षतावादी भारतामध्ये शोभणारं नाही आहे. याच्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं. देशातलं वातावरण बिघडलेलं आहे. देशामध्ये लोकांच्या भावना अशा प्रकारे प्रक्षुब्ध करणं, त्यांना चिथावणी देणं, पंतप्रधान अशा प्रकारचं चिथावणीखोर वक्तव्य करते. निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती थेटपणे कारवाई केली पाहिजे, थेटपणे कारवाई केली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे. म्हणजे खरं तर अशा वक्तव्यांबद्दल 6-6 वर्ष निवडणुकीत भाग घेणं हे याच्यावरती बंदी केली पाहिजे. यापूर्वीच्या काळामध्ये बघा शरद पवारांच्या वक्तव्यानंतर यशवंतराव गडाखांच्या बाबत कारवाई झाली होती, बाळासाहेब ठाकरेंवरती कारवाई झाली होती. मग आता नरेंद्र मोदींवर कारवाई करायला काय हरकत आहे? कारवाई करायला पाहिजे. निवडणूक आयोगाने त्याचा विचार केला पाहिजे आणि याबद्दल सर्व विरोधी पक्षांनी अत्यंत आक्रमकपणे यासंबंधी एक प्रकारे आंदोलनात्मक सूर छेडला पाहिजे. हे सहन करता कामा नये. देशाचा पंतप्रधान इतका सामान्य, इतका खालच्या पातळीला येऊन बोलणारा असावा याबद्दल आम्हाला खरोखरीच वेदना होतात. भारतीय जनता पक्षाचा देखील पंतप्रधान असा नेता असा कसा असू शकतो? एक मोठा राष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, अरे तुमचा नेता असा कसा? या नेत्याला तुम्ही बदलावा, निदान त्यांच्या विचारात बदल घडला पाहिजे. असा नेता जो आहे त्याचं भजन गाणं भाजपच्या समर्थकांना आणि मतदारांना तरी मान्य आहे का? काँग्रेसवर टीका करा, तृणमूलवर टीका करा, शरद पवारांवर टीका करा, पण खालच्या पातळीला जाऊ नका. आणि मुख्य म्हणजे धर्म आणि जातीमध्ये विखार पसरवणं, द्वेष पसरवणं हे करू नका. पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, निदान आपल्या पदाचं तरी भान ठेवा, एवढंच आवाहन करतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर पहा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा, एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.